मराठी लाईव्ह वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपल्या समवेत आहेत ऍक्टर नागनाथ दवसानी आणि ऍक्टर अभिनेत्री अपेक्षा पांचाळ. नुकताच प्रदर्शित झालेला अल्बम एडिशोरीचा उदय हा एडिशोरीचं गाणं नुकतंच आता रिलीज झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद दिलेला आहे. तर आपल्या समवेत दोनही ऍक्टर आपल्या समवेत आहेत. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून अधिक माहिती. सर, आत्ताच हे आपलं गाणं एडिशोरीचा उदय चांगलं चाललेलं आहे, चांगलं गात आहे, चांगले लोक ऐकतात. त्याबद्दल तुम्हाला कशी कल्पना सुचली आणि तुम्हाला काय त्या गाण्याबद्दल वाटते? पहिल्या प्रथम एडिशोरी फिल्म प्रोडक्शन हे आम्ही चॅनल चालू केलं आणि या शूटिंगच्या दरम्यान मी अपेक्षा मॅडमला भेटल्यानंतर मला खूप इच्छा होती. पहिल्या गाण्यात त्या ओपनिंगला माझ्या आल्या होत्या, त्यावेळेस माझी खूप इच्छा आहे. त्यांना मी म्हणलं होतं की तुम्हाला माझ्याबरोबर एक गाणं करायचं आहे. तर त्यांनी म्हणजे बघूयात. पण नंतर त्यांना भेटल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मला देवीचं गाणं करायचं आहे. देवीचं गाणं करायचं म्हणलं तर कुठलं देवीचं? तर त्यांना सांगितलं की एडिशोरीचं करायचं आहे. मग काही प्रसंग माझ्यावरती आला होता, तो प्रसंग त्या देवीने निभवून नेल्यानंतर मी डोक्यात विचार घेतला की आता मला पहिलं काम करायचं एडिशोरीचं करायचं आहे. मी डोक्यात कल्पना घेतल्यानंतर मी मॅडमला भेटलो, मॅडमशी बोललो, अपेक्षा मॅडमशी की मला अशा पद्धती तुमच्याबरोबर सॉन्ग करायचं आणि तुम्ही रेडी आहात का? त्यांनी कुठल्याही क्षणाचा विचार न करता, कुठली अपेक्षा न बाळगता त्यांनी मला होकार दिला की मी हे करायला तयार आहे. म्हणलं तुमच्या पप्पांची तर तब्येत बरोबर नाही, कसं नाही म्हणली, ते ॲडजस्ट होईल, ती देवी आई येडामाई बघून घेईल, पण मला हे सॉन्ग करायचं, येडायचं सॉन्ग मला करायचं म्हणजे करायचंच आहे. त्यानंतर मग त्यांनी होकार दिल्यानंतर मला वाटतं मी एक 7 ते 8 दिवसात आपण सुरू लावलं ना, नाही 7 ते 8 दिवसात आम्ही हे सॉन्ग कम्प्लीट केलं. दुडळगाव या ठिकाणी शूट झालं. त्यानंतर काही सीन माझ्या घरात झाले, बाकीचे येरमळ्यामध्ये झाले. अशा पद्धतीत आम्हाला 2 दिवसाचे शूटला लागले. 2 दिवसात आम्ही ते गाणं पूर्ण केलं. सर, हे गाणं करत असताना, शूटिंग करत असताना या गाण्याचे गायक कोण आहेत आणि संगीतकार कोण आहेत? गायक अक्षय कंटे आणि संगीतकार आणि डायरेक्टर हे मोनू अजमेर आहेत. सर, संगीत चांगलं दिलेलं आहे, गाणं चांगलं गायलेलं आहे, बरोबर. पण त्याच्यानंतर तुमच्या गाण्यामधून भक्तजनांना, एडिशोरीच्या भक्तांना मेसेज काय मिळतो हे थोडं सांगाल का? कसं आहे सर, माहिती का, याच्यामध्ये आपण एक मेसेज असा दिलेला आहे की कुठल्याही देवाची भक्ती करा किंवा आईबापाची करा, देवाची करा किंवा आईबापाची करा. पण आपण सध्या काय करतो, आईबाप सोडून देवाची भक्ती खूप करतो. मग या देवाच्या भक्तीच्या माध्यमातून देव आपल्या पाठीशी कसा उभा राहतो, संकटाला कसा धावतो, आम्ही त्या गाण्याच्या माध्यमातून दाखवलं आहे जनतेला. आणि ते जनता इतकी प्रोत्साहित म्हणजे बघते मनापासून आणि खूप आवडतंय त्या लोकांना गाणं. बरं, हे गाणं करत असताना तुम्ही येरमाळ्याला पण शूटिंग केली? हो, बरोबर आहे. दुडळगावला केली? हो. हे शूटिंग करत असताना तुमच्या बॅकग्राऊंडला पण कलाकार कसे होते आणि कसे भेटले आणि त्यांनी काम कसं केलं, तुम्हाला काय कल्पना? आणि याच्यामध्ये सेकंड ऍक्टर्स म्हणलं तर मोहिनी शिंदे म्हणून आहे, खूप छान ऍक्टर आहे, तिनेही या गाण्यात खूप छान केलेलं आहे. त्याच्यानंतर मेकअप आर्टिस्ट आपले जे काय आम्हाला दाखवलंय, मेकअप आर्टिस्ट जगदीशजी चव्हाण का, हेही माझे चांगले मित्र आहेत, त्यांनीही खूप मनापासून काम केलेलं आहे. त्यानंतर एक ऍक्टर असा आहे की त्याच्यामध्ये त्यांनी जोगतीची भूमिका केलेली आहे. ओह सर, त्यांनी जोगतीची भूमिका केलेली, अति सुंदर केलेली, ॲक्च्युली लोकांना ती खूप आवडती आहे. त्यानंतर पुजारीची जी भूमिका केलेली आहे ते माझे मित्र आहेत अविनाश खेडेकर, पुजारीची भूमिका बी त्यांनी अगदी सुंदर केली. बॅक डान्सरनी पण तिथं अवेलेबल म्हणजे ज्यांना आम्ही सांगितलं होतं ते मिळाले नाहीत, पण तिथं आई एडिशोरीनी तिथं बॅक डान्सर सुद्धा आम्हाला तिथं ऐन टायमाला उभे करून दिले आणि इतकं सुंदर हसत खेळत आम्ही ते शूट कम्प्लीट केलं. तर सर, तुम्हाला मला विचारायचंय, टॉलीवूड अभिनेत्री अपेक्षा पांचाळ या अभिनेत्रीला बऱ्याच प्रोड्युसरनी अनेक वर्षापासून प्रयत्न केले होते मराठी गाणं करा म्हणून, बरोबर आहे. पण अपेक्षाने
कोणालाही होकार दिला नाही आणि नेमकं त्या तुमच्या येडेश्वरीच्या गाण्याला कसं काय अपेक्षा तयार झाली आणि तिची भावना कसं काय म्हटलं? कसं सांगायचं माहितीये का, खरं सांगायचं म्हणजे मला वाटत नव्हतं. त्यांनी मला सांगितलं की मग अपेक्षा मॅडम मला एक गाणं तुमच्याबरोबर करायचं आणि तुम्ही माझं गाणं करायचंय. तर त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं की मी अदरवाईज सॉन्ग असेल तर मी करणार नाही, पण येडेश्वरीचं मी सॉन्ग करणार, कारण मला येडेश्वरी आहे आणि मी तिची भक्त आहे काय असं त्यांनी सांगितलं. जी ऊर्जा मनात दिली आली माझ्या की अरे देवा ही येडेश्वरीचं नाव घेते आणि येडेश्वरीची भक्त आहे. मग मला वाटतं की हे गाणं ती खूप सुंदर करेल आणि खरंच ती देवी तिच्यामध्ये अवतरली होती. अक्षरशः शूटमध्ये इतके छान अनुभव आलेले आहेत की धुळेगावच्या शूट चालू असताना पहिला जो सीन तिचा चालू झाला त्याच्यामध्ये तिचं पहिलं वारं आलं येडायचं आणि तिथंच मी विचारलं तिला, आई हे मी करतोय काय, तर आईने मला डायरेक्ट आशीर्वाद दिला. बरं सर, मला एक सांगा की हे गाणं करत असताना हे गाणं रिलीज होऊन जवळजवळ 20 दिवस झाले, बरोबर आहे, आणि 27,000 लोकांनी पाहणी केली आणि गायलेलं ऐकलं, तर त्या ह्या यशाबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? मला एकच म्हणायचंय की ही सगळी जे काही आपल्याला जे आता प्रेक्षक बघताय ते काय करते, ही टेक्निकल टीम, आता डिरेक्टर, त्यातले कलाकार, त्यातून टॉलिवूड अभिनेत्री अपेक्षा पांचाळ आणि मी, असे आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही एक निर्णय घेतला होता की काही इथं आपल्याला ह्या प्रोजेक्टला कमी नाही पडलं पाहिजे, आपलं नाणं खणखणीत वाजलं पाहिजे. त्यानंतर ज्युनियर भाऊ कदम आज महाराष्ट्रात झळकतात, त्यांनी अति सुंदर काम केलं. काय तर या गाण्याचे संगीतकार, डायरेक्टर झाले ना खूप महाराष्ट्राचे लाडके आणि प्रसिद्ध आहेत, पण ते प्रसिद्ध असताना सुद्धा त्यांची सुद्धा भावना ह्या गाण्याबद्दल वेगळी होती. त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे की मनोज सरांचे संबंध माझे फॅमिली संबंध आहेत आणि मनोज सरांचं नुकतं स्टुडिओचं ओपनिंग चालू होतं आणि ओपनिंगवरती त्यांच्या दरवाज्यावर लिहिलं होतं आई येडेश्वरी, त्यांच्या दरवाज्यावरती. ते मी बघितलं आणि मी हॉस्पिटलमध्ये आलो होतो बाहेर. हॉस्पिटलमधनं बाहेर हॉस्पिटलमध्ये बाहेर आल्यानंतर मी ते बघितलं, तिथं ओपनिंगला गेल्यानंतर ते बघितलं येडेश्वरी आहे. मी तिथंच सांगितलं की ही माझी मुलगी, म्हणजे त्यांची मेसेज ती मुलगी मानतो मी त्यांना. तिथंच मी सांगितलं की मला येडायचं गाणं तुला करायचंय. त्यांनी विचारलं की मामा तुम्हाला गाणं कसलं पाहिजे, तर मग मी सांगितलं की हे जे काय तू बघतोय हे काय सगळं संकट आलेलं आहे, याच्यावरती देवीने मला खटकेने उभं केलं काय, त्याच्यावरती मला तू एक चांगलं विचारिक गाणं आणि सिनेमॅटिक गाणं मला पाहिजे, असं त्यांनी मला ते गाणं बनवून दिलं. आणि गाण्याचा खरं म्हणजे खरा उद्देश असा होता की 4था अटॅक आला होता मला. 4था अटॅक आल्यानंतर माणूस वाचत नाही, पण मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो की येडायची महिमा खूप निराळी आहे, खूप म्हणजे खूप. तिने मला ज्या दिवशी मी ॲडमिट झालो, ज्या दिवशी माझं ऑपरेशन होतं, त्यावेळेस त्या हॉस्पिटलला 2.5 कोटीची मशीन बसली होती. त्या मशीनवरती त्या हॉस्पिटलमध्ये पहिलं ऑपरेशन माझं झालं. 2.5 तासाचा टायमिंग होता. ते ऑपरेशन माझं डॉक्टरांनी 25 मिनिटामध्ये पार करून संध्याकाळी मला घरी पाठवलं. आणखीन काय त्या माताने करायचं आमच्यासाठी. हे गाणं रिलीज झाल्यापासून दररोज सारख्या आशया मोठ्या प्रमाणात लोक पाहतात आणि प्रतिसाद देतात. ह्याबद्दल तुम्हाला हे गाणं आणखी पुढे कसं चालेल ह्याबद्दल काय वाटतं? मला तर असं वाटतंय की आमच्यापेक्षा ज्या अभिनेत्रीने जी भूमिका केली अपेक्षा पांचाळनी, त्यांचे जे हावभाव चेहऱ्यावरचे, त्यांचा एक्सपिरियन्स त्यांचं जे काय आहे ते बाण खेळणं, तोंडात पान धरणं आणि गळ्यात पानाची माळ घालणं, म्हणजे ह्या बारीक बारीक गोष्टी ह्या त्यांनी मला तिथं सांगितल्या ते अवेलेबल केल्या की नाही सर आपल्याला असं करायचं नाही तसं करायचंय. आणि त्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे लोकांच्या एक मनामध्ये खूप चांगल्या प्रकारची भावना बसली, अरे ही तर साक्षात देवी आहे, या देवीच्या रूपात तिला बघतात लोक. यानंतर आता आपण ऍक्टर अपेक्षा पांचाळकडे जाऊया. ओके. तर एका मराठी घराण्यात जन्मलेली मुलगी आणि टॉलिवूड अभिनेत्री, साऊथ मध्ये जिने आपलं करिअर केलं अशी अपेक्षा पांचाळ ही आपल्या गाण्यामध्ये शूट करण्यास तयार झाली, ऍक्टिंग करण्यास तयार झाली. तर आपण प्रत्यक्षात अपेक्षाकडून जाणून घेऊ तिच्या प्रतिक्रिया. अपेक्षा, हे येडेश्वरीचं गाणं
आणि एडी सुनीता उदय उदय हे गाणं ज्या वेळेस करायची संधी मिळाली आणि करायचं ठरवलं, हे गाणं रेकॉर्डिंग झालं, शूटिंग चालू झाली, सगळे कलाकार, संगीतकार, प्रोड्युसर, ऍक्टर सगळे पोषक ह्या गाण्याला मिळाले. आणि ह्या यशाबद्दल तुला काय वाटतं? सर्वप्रथम माझा नमस्कार सगळ्यांना. मी अभिनेत्री अपेक्षा पांचाळ. खरं तर माझं नाव टॉलिवूड अभिनेत्री आहे, कारण माझी सुरुवात झाली आहे ती साऊथ इंडियन पिक्चरनी झालेली आहे. तमिळ इंडस्ट्रीमधून मी या इंडस्ट्रीमध्ये एक फिल्म लाईनमध्ये पाय ठेवलेला आहे. आणि हे गाणं करण्याचं माझं कारण असं की मी देवीची खूप मोठी भक्त आहे. आणि हे गाणं करताना मी एक काम म्हणून, कलाकार म्हणून एक छोटासा प्रयत्न केला आहे तिची भूमिका साकारण्याचा. आणि माझ्या आयुष्यात जे मला खरे अनुभव आले ते कुठेतरी डोळ्यासमोर मी ठेवून हे काम केलेलं आहे. आणि माझी सेवा भक्ती ही देवीपर्यंत पोहोचलेली आहे. आणि तिचं गाणं करताना एकतर मराठीमध्ये मला सुरुवातीपासून काम करण्याची इच्छा होती, पण कशा पद्धतीने करावं हे मी अगोदरच ठरवलेलं होतं की ते गाणं तशा पद्धतीचं असावं. आणि जेव्हा येडेश्वरी देवीचं हे सॉन्ग माझ्याकडे आलं, मी कुठलाही न विचार करता सगळे काम इतर साईडला ठेवून या गाण्यासाठी तयार झाले. आणि हे शूटिंग करताना मला देवीचे खूप चांगले अनुभव आले. त्यानंतर एडाई फिल्म प्रोडक्शन ही एक खूप चांगली फॅमिली आहे, खूप चांगली टीम आहे. त्याच्यामधले जे कलाकार होते सर्वांनी खूप म्हणजे ते पण देवीचे भक्त आहेत. तर कुठंतरी त्यांना एक ते सॉन्ग म्हणजे जे सॉन्ग करत होते तर त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आपण जे सॉन्ग करतोय, नेहमी आपण कलाकार म्हणून इतर ठिकाणी काम करतो, पण या देवी म्हणजे ही नवसाला पावणारी देवी आहे. आणि अनेक भक्तांचं ते एक काय म्हणतो आपण श्रद्धास्थान आहे. आणि अशा ठिकाणी आपण काम करतोय तर तिथल्या सार्वजनिक लोकांचा जो एक सपोर्ट होता, सहकार्य होतं. अभिनेते निर्माते या गाण्याचे नागनाथ सर गवसाने, म्युझिक डिरेक्टर मोनू अजमेरी, त्यानंतर बरेच काही कलाकार होते. सगळ्यांचं खूप चांगलं सहकार्य होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने हे शूट कंप्लीट झालं. आणि मी कलाकार म्हणून किंवा मराठी मुलगी म्हणून जे एक माझी इच्छा होती, स्वप्न होतं मराठीमध्ये काम करण्याचं, ते याद्वारे पूर्ण झालं. याचा खरंच खूप आनंद आहे. आणि खूप कमी वेळेमध्ये तिच्या कृपेने, तिच्या आशीर्वादाने या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, एक प्रेम मिळते भरभरून. आणि हे कुठंतरी कष्टाचं फळ आहे, त्या कामाचं फळ आहे, तिचा आशीर्वाद आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की हे जे सॉन्ग आहे आणखी तुम्ही लोकांपर्यंत एक सेवा म्हणून पोहोचवा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, किंवा तुम्ही कुठल्याही माध्यमातून म्हणजे या गाण्याला सपोर्ट करू शकता तो प्लीज करा. डायरेक्टर व गायक व तुझ्या बरोबर लीडचं काम करणारे त्या सगळ्यांची माहिती देशील का? सगळ्यांची मी थोडक्यात माहिती देते, कारण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा काम केले. सगळी टीम माझ्यासाठी नवीन होती. ओळख जरी जुनी असली तरी काम करताना सगळे पहिल्यांदा सोबत होतो. आणि मला पहिल्या दिवशी असं वाटलं की मी या लोकांमध्ये म्हणजे मला सांभाळून घेतील का काम करताना. पण इतकं छान सगळ्यांनी सपोर्ट केला. तर त्यामध्ये सगळे कलाकार उत्कृष्ट होते, मनापासून काम केलेले होते. कोणी मेकअप आर्टिस्ट असेल, बॅक डान्सर असतील, आपले निर्माते आहेत, हे पण स्वतः चांगले उत्कृष्ट अभिनेते आहेत. तर सगळ्यांचं म्हणजे बॅकग्राऊंड वेगळं असतानाही त्यांनी देवीची सेवा म्हणून हे काम खूप चांगलं केलेलं आहे. हे गाणं करत असताना ऍक्च्युली तुझं जर फॅमिली बॅकग्राऊंड जर पाहिला तर वडील एक ज्येष्ठ गायक आहे. बरोबर. तू एक हे धार्मिक कामामधलं गाणं केलंय. बरोबर. या गाण्याला वडिलांची कितपत साथ मिळाली? खरं तर सगळ्यात मोठी साथ त्यांचीच आहे. आणि खरं तर ते खूप खुश आहेत की मी मराठीमध्ये काम केलं, आणि ते पण इतक्या सुंदर आणि चांगल्या गाण्याने सुरुवात झाली. तर कुठेतरी त्यांचाच एक सपोर्ट मोठा आहे यामध्ये, किंवा त्यांचे खूप मोठे सजेशन होते गाणं करताना, आणि त्याच्यासाठी खूप ते पण खुश आहेत. मोठा सपोर्ट त्यांचाच आहे. टॉलिवूडमध्ये अभिनय करताना आणि मराठीमध्ये अभिनय करताना नक्की फरक काय जाणवतो? टॉलिवूड म्हणजे तो एक माझा म्हणजे काम करण्याचं एक प्रोफेशनल काम आहे. आणि मराठीमध्ये मी जे काम केलं ती एक सेवा, श्रद्धा, भक्ती असं काहीतरी वाटलं. भक्ती असेल पण तिथले निर्माते प्रोड्युसर आणि इथले निर्माते प्रोड्युसर
याच्यामध्ये काम करताना तुला काय असं फरक जाणवला का काही? हो, फरक जाणवला. कारण तिकडे असं असतं की म्हणजे काम ज्या ठिकाणी आपण करतो तर तिथे इतकं काम असतं की आपल्याला फॅमिली आहे का ती टीम काय आहे आपल्याला इतका वेळ नसतो. पण जेव्हा मराठी काम केलं ना तर प्रत्येकाचं माझ्याविषयी जे एक काळजी करणं होतं, मला मदत करणं होतं, काही गोष्टी सांभाळून घेणं होतं. तर तो अनुभव छान वाटला. म्हणजे असं वाटलं की मी फॅमिलीसोबत काम करते. हो, हा फरक आहे. आता या अल्बममध्ये काम करत असताना तुझं नुकतंच एक गाणं प्रदर्शित झालेलं आहे. बरोबर. आणि आता याच्यापुढे तुझ्या अजून काही गाणी येणार आहेत का? काही शूटिंग चालू आहे का? हो, शूटिंग चालू आहे. आत्ताच मी अगोदर येडेश्वरी देवीचं सॉन्ग केलेलं आहे, ते तर तुम्ही सगळे बघताय. आणि आता मी दुसरं आपल्या माऊलींची आषाढी वारी आत्ताच झालेली आहे, तर एक वारीचं विठ्ठलाचं गाणं ते मी केलंय. ते आता हे 8 दिवसांमध्ये ते पण दिसेलच तुम्हाला. आणि ते गाणं टी सिरीज कंपनी करत आहे, तर तो पण अनुभव खूप छान होता. तो पण तुम्हाला लवकर बघायला मिळेल. आता ऍक्टिंग करत असताना बॉलिवूडचे अभिनेता आणि मराठीतला अभिनेता यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे? अनुभव खूप छान आहे. फक्त एक सांगेल की ते वातावरण वेगळंच असतं, हे वेगळंच असतं. पण एक कलाकार म्हणून आपल्याला सगळीकडे मिक्स व्हायला लागतं, सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला लागतात, समजून घ्यायला लागतात. तर मी सांगेल की साऊथची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. आणि मराठीमध्ये जेव्हा एक मराठी मुलगी त्यांच्यामध्ये जाऊन अभिनेत्री आहे आणि ती काम करते, तर तिच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, पहिल्यांदा असं झालं की ते सेटवर मला प्रत्येकजण आई म्हणत होतं, आई येडेश्वरी म्हणत होतं. तर त्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे, म्हणजे ही किंमत किंवा ही व्हॅल्यू मला हे काम करताना मिळाली. हे गाणं करत असताना तुझ्या सोबतचे जे ऍक्टर आहेत नागनाथ नवसाने, यांच्याविषयी काय अनुभव? खरं सांगायचं म्हणायचं तर म्हणजे हे गाणं त्यांच्या खऱ्या आयुष्यात त्यांना खूप काही अनुभव आलेले आहेत देवीविषयी, कारण ते स्वतः येडेश्वरी देवीचे खूप भक्त आहेत. आणि त्यांच्या आयुष्यात असे काही प्रसंग आले की तिथे त्यांनी जेव्हा त्या देवीला नवस बोलले किंवा काही म्हणजे तिला जेव्हा त्यांनी हाक दिली, ती त्यांच्या हाकेला धावून आलेली. आणि हा त्यांचा खरा अनुभव आहे आणि तो मी डोळ्यांनी पाहिलाय. तर मी सांगेल की जेव्हा त्यांनी मला सांगितलं की ते सॉन्ग करायचे, तर तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मला दिसलं की ती किती श्रद्धा आहे किंवा किती भक्ती आहे. आणि त्या देवीसोबत त्यांचं एक इमोशनल अटॅचमेंट आहे. तर त्यासाठी त्यांचं एक म्हणजे खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. आणि ती संधी मला दिली की मी ती देवीची भूमिका साकारावी. तर नागनाथ सरांचे खूप खूप आभार मानते त्यासाठी. आगामी जे चित्रपट आगामी जे गाणं तुझं येते आता वारीचं, बरोबर. त्याच्यामध्ये नागनाथ सर आहेत की नाही? नाही, हे दुसऱ्या टी सिरीज कंपनीचं आहे. तर त्याची सगळी टीम, सगळे कलाकार इतर आहेत, दुसरे आहेत. आणि ते जेव्हा येतील तेव्हा दिसेलच तुम्हाला. आता एक दोघांना एक प्रश्न पाहून विचारतो मी की तुम्ही प्रेक्षकांना काय मेसेज द्याल या गाण्यामधून? तर कसं आहे, आता वारीचं गाणं मॅडमचं झालेलं आहे. माझं पण एक 8 दिवसामध्ये एक गाणं येतंय वारीचं, दुसऱ्या चॅनलचं. मी पण दुसऱ्या चॅनलमध्ये काम केलेलं आहे. आणि मेसेज म्हणजे असं आहे की आमच्या मॅडम बोलतील त्या बाबतीत की लोकांना काय संदेश जातो, की अपेक्षा मॅडम बोलतील त्यानंतर बोलतो. संदेश हा आहे की तुम्ही किती काम करा, पण जेव्हा तुम्ही देवाशी अटॅच होता, जेव्हा तुमचे इमोशन्स देवाजवळ पोहोचतात, तर तेव्हा तुमच्या प्रयत्नांना यश मिळतं. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण जेव्हापासून मी देवीचं सॉन्ग केले, जे माझ्यामध्ये मला काही बदल वाटतो, माझ्या कामामध्ये मला जे यश वाटतं, किंवा बरेच असे काही आहेत की प्रसंग घडलेत की ज्याच्याने मी आणखी माझी अशी इच्छा होती की मी देवीचे आणखी गाणे करावं. आणि तसं जेव्हा तुम्ही येडेश्वरी देवीच्या भक्तीमध्ये याल, जेव्हा तिच्या तुम्ही म्हणजे ती नवसाला पावणारी देवी आहे, तर तेव्हा तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की म्हणजे तुम्हाला ती कुठपर्यंत पुढे नेईल किंवा तुम्हाला तिचा किती आशीर्वाद तुम्हाला मिळेल, हे तुम्हाला तिची सेवा करूनच कळेल असं मला म्हणजे वाटतं. नागनाथ सर, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की आतापर्यंत तुम्ही बरीच गाणी केली. हो. तर ही गाणी करत असताना काही रील स्टार वगैरे अशा अभिनेत्यांसोबत तुम्ही कामं केली. बरोबर. आणि
टॉलिवूड अभिनेत्री अपेक्षा पांचाळ सोबत काम करताना तुमचा काय अनुभव आहे? आता अनुभव म्हणण्यापेक्षा खरंच म्हणजे मी तिचं कसं कौतुक करावं हे मला शब्दात सांगता येत नाहीये. कारण मला वाटत नव्हतं की एवढी मोठी अभिनेत्री माझ्या या येडाई फिल्म प्रोडक्शनमध्ये काम करेल आणि या गाण्याला स्वीकारेल हे मला माहीत नव्हतं. पण साक्षात त्या देवीला आमच्या अंतकरणात काय दिसलं माहीत नाही काय, पण तिने जागेवरती होकार दिला. तिने कुठलीही अपेक्षा नाही केली. म्हणजे आम्ही जे आमच्या समोर येईल आम्ही त्याच्यावरती भागून या मेहनतीने काम करत होतो. आणि तिचंही काम तसं होतं. आज टॉलिवूड अभिनेत्री म्हणलं तर तिचा रुबाब, तिचे काम करण्याची पद्धत, तिला जे काही पाहिजे तिथलं त्या ठिकाणी ह्या भरपूर तिच्या जीवनामध्ये मोठ्या झाल्या असतील. पण या येडाई फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून त्यावेळेस पहिल्यांदा गाणं हिने केलं त्यावेळेस तिने कुठलीही अपेक्षा नाही धरलेली. ऍक्च्युली गरम भजी प्लेटमध्ये ठेवले तर तिला खाता नाही आले. ती म्हणली नाही मला पहिला सीन उद्या माझा. ते अक्षरशः गार झाले. मेकअप आर्टिस्ट मेकअप करतो ते गार झाले. एखादा जर आपला दुसरा व्यक्ती असता, कलाकार असता, ऍक्टर असता, ऍक्ट्रिन असती तर ती म्हणायची मला तर असं खाऊ द्या. पण नाही, पहिलं मला प्राधान्य सीनला द्यायचंय. म्हणजे खरंच कौतुकस्पद गोष्ट आहे. खरंच तिने मनापासून खूप छान पद्धतीत काम केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तिच्या परिवाराने, तिच्या मिस्टरांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि माझ्यावरती विश्वास ठेवून प्रत्येक ठिकाणी तिला माझ्याबरोबर पाठवलं आणि काम करण्यास संधी दिली. मी खरंच पांचाळ परिवारांचा मनापासून खूप आभारी आहे. खूप झाले हो. आता आज सांगतो की त्याच्यात तर गमती अशी आहेत की आमची टॉलिवूड अभिनेत्री काय हिला बादली भरून पाणी सुद्धा मला द्यावं लागलं आंघोळीसाठी नेऊन. म्हणजे ज्या गमती आहेत ना त्या खूप झाल्या. खूप जेवणाच्या गमती झाल्या, सगळ्या म्हणजे नाही काय मेकअप करताना गमती, सीन करताना गमती. म्हणजे खूप म्हणजे खेळमेळाचं वातावरण. असं आम्हाला वाटत नव्हतं की मी प्रोड्युसर आहे आणि ही ऍक्टर आहे आणि तो डायरेक्टर आहे आणि तो कोणी कलाकार मेकअप आहे. अजिबात नाही. म्हणजे असं आम्हाला तिथं सेटवरती 2 दिवसाच्या शूटमध्ये आम्हाला कधीच जाणवलं नाही आणि ते जाणूनही दिलं नाही. अक्षरशः संध्याकाळच्या सुद्धा आम्ही आनंदात घरी आलो, आनंदात सगळेजण पोचलो. अजून काय पाहिजे? फक्त माझी विनंती काय आहे की माझी एक विनंती अशी आहे की हे गाणं सर्व प्रेक्षकांनी आपल्या पद्धतीत पुढं पाठवावं आणि ते बघावं. त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण हा संदेश खूप चांगला आहे. एक परिवारातलं गाणं आहे हे. परिवारातलं म्हणण्यापेक्षा आपल्या घरात कुटुंब असतं, त्या कुटुंबात अडचणी कशा निर्माण होतात, त्या अडचणी निर्माण झाल्यानंतर मुलांनी आईबापासाठी काय केलं पाहिजे, आईबापांनी मुलासाठी काय केलं पाहिजे. सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे. म्हणजे एखादा मुलगा आपला मुलगा अडकला संकटात तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, मग तो मुलाला आपण प्रेरणा कशी दिली पाहिजे, हाही त्याच्यामध्ये आम्ही तो संदेश दिलेला आहे. परिवार कसा असला पाहिजे, परिवाराची भक्ती कशी असली पाहिजे, हाही संदेश आम्ही दिलेला आहे त्याच्यामध्ये. आजपर्यंत तुम्ही अनेक चॅनल्सला मुलाखती दिल्या, आमच्या चॅनलबद्दल तुमचा काय अभिप्राय आहे? आता खरं सांगतो, मराठी चॅनल हे खूप छान आहे. मला वाटतं इथून मागं मला वाटतं आप्पा पांचाळांच्या वाढदिवसाच्या वेळेस आपली भेट झाली होती. त्यावेळेस आप्पा पांचाळांनी मला खूप मोठा सन्मान सत्कार केला होता. कलागौरव पुरस्कार मला त्यांनी दिला होता. त्यावेळेस तुम्हाला मला वाटतं तुमच्या चॅनलच्या अनेक मान्यवरांची मला भेट झाली होती. आप्पांनी ओळख करून दिली होती. आणि तुमचं चॅनल खूप चांगलं आहे. तुमच्याही चॅनलला खूप धन्यवाद आमचे. खरं तर हे चॅनल निर्भीड सत्य, या अगोदर पण मी या चॅनलला माझी मुलाखत दिलेली आहे, पण ती तमिळ पिक्चर विषयी दिलेली आहे. आणि आज पहिल्यांदा मराठी सॉन्ग विषयी मी देते. तर मला खूप आनंद होतोय की कुठेतरी हे नाते पहिलेच जोडलेले आहेत आणि परत आता ह्या देवीच्या गाण्याच्या माध्यमामधून मला परत म्हणजे या चॅनलला एक योग आला मुलाखत द्यायचा. तर याचा खरंच खूप आनंद आहे. आणि सर, आनंद सर, मी तुमचे खूप मनापासून आभार मानते की तुम्ही आज वेळात वेळ काढून आज भेटायला आलात आणि इतकी चांगली बाईट घेतली आहे. आणि या बाईटद्वारे त्या गाण्याचं प्रमोशन पण आम्ही करतोय. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे गाणं पोहोचावं, आणखी प्रतिसाद मिळावं. खूप कमी वेळेत ग्रो केलं या चॅनलने, पण आणखी मिळावं यासाठी आमची विनंती आहे की तुम्ही पण हे गाणं खूप चांगल्या पद्धतीने पुढे पाठवा आणि असंच सहकार्य असू द्या. धन्यवाद. तुम्हाला दोघंही कलाकारांचं आमच्या या चॅनलतर्फे स्वागत आणि अभिनंदन.
आणि आपला येणे प्रोडक्शन असंच पुढे उन्नती करत राहू हो ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.